श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. हे माझं शॉप आहे जिथे मी ब्लाऊज वगैरे शिवते आणि साड्या साड्या पण सेल करते. सर्व प्रकारच्या साड्या आहेत याच्यात. कलांजली पैठणीपासून हे बघा, कलांजली पैठणीपासून तर देण्याघेण्याच्या ज्या काही साड्या असतात त्या सर्व अवेलेबल आहेत माझ्या शॉपमध्ये. आणि पिको फॉल पण करते. हे बघा, बघू शकता तुम्ही पिको फॉल केलेल्या साड्या. आणि हे बघा, हे एवढ्या पिशव्या भरून आहेत. ह्या सर्व कस्टमरच्या साड्या आहेत ज्या पिको फॉल करून रेडी आहेत, पण अजून काही ते घ्यायला आलेले नाहीत, कारण की मी अजून ब्लाउजच नाही शिवलेत. जेव्हा ब्लाउज रेडी होतील तेव्हा ते घेऊन जातील. आणि हे बघू शकता तुम्ही, हे बघा, हे नवरीचे ब्लाउज आहेत. हे अल्टरचे आहेत आणि हे शिवायचे आहेत. हे मला 25 तारखेला रेडी करून द्यायचे. आणि हे बघा, कटिंग केलेले ब्लाऊज बघा, एवढे सर्व कटिंग केलेले ब्लाऊज आहेत. हे एका जणाचे 6 ब्लाऊज होते, 2 दिले, 4 बाकी आहेत. हे पण एका जणाचेच आहेत. हे एका जणाचे, म्हणजे एका जणाचे 15 ते 20 ब्लाऊज तरी असतात. आणि ते म्हणतात, कस्टमर म्हणतात की आम्हाला सर्व एकसाथच द्या. आता तुम्हीच सांगा टेलर मैत्रिणींनो, एवढे एकसाथ ब्लाऊज होतील का बरं? कसं शक्य आहे? मग मी त्यांना काय बोलते की मी तुम्हाला 1-2 देते. मग ते काय करतात, घेऊन तर जातात, पण मग बाकीचे कधी मिळणारे ते बोलतात. आणि मग शिलाई पण अडकून राहते की सर्व एकसाथच देऊ. असं सर्व चालू असतं. तुमच्या बाबतीत पण असंच घडत असेल, हे की नाही? काय करता? हे बघा, आणि ज्यांचे शिवलेले आहेत, हे बघा, हे पण एकाच जणाचे आहेत. हे रेडी आहे, हे रेडी आहे, हे पण रेडी आहे. आणि जे शिवलेले ब्लाऊज आहेत ते घ्यायला येत नाही. आणि जे नाही झालेले ते रोज फोन करून करून बोलतात की आमचे ब्लाऊज झालेत का, झालेत का, झालेत का. आता त्यांना कसं सांगावं की मी एकटीच आहे ब्लाऊज शिवणारी, माझ्या हाताखाली काही कारागीर वगैरे काहीच नाही आहे. फक्त मला पिको म्हणजे हातशिलाई करायला माझी सासूबाई मदत करतात. आणि पिको फॉलच्या ज्या काही साड्या असतात त्या माझे मिस्टर म्हणजे मशीनवर लावून देतात आणि हातशिलाई माझी सासू करते. तर असं सर्व काही रोजचं आमचं म्हणजे रुटीन असतं. काल मी हे बघा, हे एवढे एका दिवसात शिवलेले ब्लाऊज आहेत. 1 2 3 4 5, काल 5 ब्लाऊज झालेले आहेत. माझ्याकडून तर नाही होत बाबा ते 15-16 ब्लाऊज, एवढं नाही होत. कारण की घरातले पण कामं करावं लागतात, प्लस हेही करावं लागतात, आणि प्लस साड्यांचं पण सेल करावं लागतात, आणि थोडंफार रील्स पण बघावं लागतात, माइंड फ्रेश राहावं म्हणून. काम काम काम, सतत काम काम केलं तर आपल्याला पण थोडंफार विरंगुळा हवा की नको, हे की नाही? मग एखादी रील्स वगैरे बनवणं, मला रील्स बनवायला पण आवडतं. माझं इंस्टावर अकाउंट पण आहे. तर मग ते रील्स बघून कस्टमर म्हणतात, ताई आमचे ब्लाऊज शिवा, नंतर रील्स बनवा. अशी म्हणजे असो, म्हणजे ते मजाकच करतात, ते काय एवढं सिरियसली बोलत नाही. पण असं म्हणजे माझं कस्टमरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मला असं म्हणजे मला समजून घेतात खूप खूप, म्हणजे मला सपोर्ट पण करतात आणि छान रिस्पॉन्स पण आहे कस्टमरांचा. आणि माझी फिनिशिंग पण, म्हणजे ब्लाउजांची फिनिशिंग वगैरे पण त्यांना सर्व आवडतं. आणि मी जेही डिझाईन करते तेही त्यांना खूप आवडतं. आणि गुगलवरून किंवा म्हणजे ते स्क्रीनशॉट वगैरे मला फोटो सेंड करतात की असं ब्लाऊज शिवायचं आहे, तसं ब्लाऊज शिवायचं आहे. तर सेम मी तसंच त्यांना करून द्यायचा प्रयत्न करते. हां, तर आणि हां. तुम्ही बघता माझा व्हिडिओ, पण लाईक करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही हां. मी नवीन आहे म्हणून का? करत जा प्लीज. तुमच्या एका लाईकने, एका सबस्क्राईबने म्हणजे खूप काही होऊ शकतं. तुम्हाला असं वाटत असेल की मी काय लाईक करावं, काय होणार आहे? फक्त बघून घे. असं नका करू. प्लीज लाईक करत जा. मी नवीन म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे, ब्लॉग वगैरे बनवण्याचा प्रयत्न करते. आणि नवीन जर काही शिकायचं असेल किंवा स्टिचिंगबद्दल किंवा कशाबद्दल, तर तुम्ही मला तेही सांगू शकता. तेही मी तुमचं कन्फ्युजन असेल काही नवीन शिकणाऱ्यांचं, की आता जे नवीन शिकताय, म्हणजे ह्या व्यवसायात आलेत टेलरिंगच्या, ब्लाऊज शिवायच्या, तर त्यांना ज्या काही अडचणी असतील त्या मी त्यांचं दूर करायचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यासाठी तरी मला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक यू.